नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत आपल्या सर्वांचे आवडते रेसलर द फेस ऑफ WWE जॉन सीनाबद्दल. त्यांचं पूर्ण नाव जॉन फेलिक्स अँथनी सीना आहे. त्यांनी त्यांच्या प्रोफेशनल करिअरची सुरुवात सन 2000 मध्ये केली होती. तेव्हापासून आतापर्यंत ते रिंगमध्ये वाघासारखे लढले. तुम्ही त्यांच्या यशाचा अंदाज यावरून लावू शकता की 16 वेळेस WWE वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियनशिप त्यांनी जिंकली. याचबरोबर त्यांनी 5 वेळेस युनायटेड स्टेट्स चॅम्पियनशिप जिंकली. ही झाली रिंगमधील गोष्ट. रिंगच्या बाहेर ते एका रेसलर बरोबरच रॅपर आणि ॲक्टर पण आहे. चांगला आणि समजदार व्यक्ती असणे त्यांना दुसऱ्यांपेक्षा वेगळं करते. तर चला मित्रांनो, या सर्व गोष्टींची माहिती आपण सविस्तर घेऊया. जॉन सीनाचा जन्म 23 एप्रिल 1977 ला अमेरिकेच्या वेस्ट न्यूबेरीमध्ये झाला. त्यांना खेळायचा खूप छंद होता. विशेष करून ते फुटबॉलमध्ये खूप चांगले होते. पुढे वाढत्या वयानुसार त्यांना बॉडी बिल्डिंगचा छंद लागला आणि वयाच्या 15 वर्षापासूनच ते स्वतःचा जास्त वेळ बॉडी बिल्डिंगला देऊ लागले. स्कूलिंग कंप्लीट केल्यानंतर त्यांनी स्प्रिंगफील्ड कॉलेजमधून एक्सरसाइज फिजिओलॉजीमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले, जिथे ते त्यांच्या फुटबॉल टीमचे कॅप्टन पण होते. त्यावेळेस ते 54 नंबरची जर्सी घालत होते, जिला आपण आज पण त्यांच्या खूप साऱ्या मर्चंडाईजमध्ये बघू शकतो. 1998 मध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर सीनाला बॉडी बिल्डिंग मध्ये करिअर करण्यासाठी कॅलिफोर्नियाला जायचे होते, परंतु त्यांचे वडील या गोष्टीसाठी सहमत नव्हते. त्यामुळे त्यांनी त्यांचे घर सोडून दिले आणि फक्त $500 घेऊन ते कॅलिफोर्नियाला आले. कॅलिफोर्नियाला आल्यानंतर थोड्या दिवसांनीच त्यांचे सर्व पैसे खर्च झाले. त्याच वेळेस त्यांनी पोटा पाण्यासाठी एका जिम मध्ये टॉयलेट साफ करणे आणि टॉवेल फोल्ड करणे यांसारखे वेगवेगळे काम केले. परंतु थोड्या दिवसांनीच त्यांच्या जीवनात टर्निंग पॉइंट आला. जिम मध्ये काम करत असताना त्यांच्या बॉडीला बघून एका रेसलरने त्यांना अल्टिमेट प्रो रेसलिंग कडून ट्रेनिंग घेण्याचा सल्ला दिला. जॉन सीनाला पण त्यांचा सल्ला खूप आवडला, कारण की त्यांचे वडील पण रेसलिंग अनाउन्सर राहिलेले होते आणि सीना लहानपणीपासूनच हल्क होगन आणि अल्टिमेट वॉरियर यांसारख्या विख्यात रेसलरला टीव्हीवर बघत आले होते. जॉन सीनाने सन 2000 मध्ये अल्टिमेट प्रो रेसलिंग द्वारा चालवल्या गेलेल्या अल्टिमेट युनिव्हर्सिटीतून प्रोफेशनल रेसलर होण्याची ट्रेनिंग घ्यायला सुरुवात केली आणि काही महिन्यानंतर एप्रिल 2000 मध्ये द प्रोटोटाइप नावासोबत त्यांनी UPW म्हणजेच अल्टिमेट प्रो रेसलिंगची हेवीवेट चॅम्पियनशिप जिंकली. पुढे त्यांनी ओहिओ व्हॅली रेसलिंग सोबत पण कॉन्ट्रॅक्ट साइन केला आणि फेब्रुवारी 2002 मध्ये OVW ची वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियनशिप पण जिंकली. त्या वर्षी 27 जूनला त्यांनी पहिल्या वेळेस WWE मध्ये डेब्यू केला, परंतु त्यांना प्रसिद्धी तेव्हा मिळाली जेव्हा त्यांनी मार्च 2004 मध्ये बिग शोला हरवून युनायटेड स्टेट्स चॅम्पियनशिप जिंकली. याचबरोबर 2007 मध्ये ती ओमेगा सोबत जिंकणारे प्रथम रेसलर बनले आणि तेव्हापासून जॉन सीनाचं करिअर शिखरावर जाऊन पोहोचले. रोमन रेंग, ट्रिपल एच, द रॉक यांसारख्या महान रेसलरला हरवून त्यांनी खूप प्रसिद्धी मिळवली. रेसलिंगच्या व्यतिरिक्त सीनाने 10 मे 2005 ला एक रॅप अल्बम यू कांट सी मी रिलीज केला, जो की लोकांना खूप आवडला. या व्यतिरिक्त त्यांनी हॉलिवूडच्या खूप साऱ्या मूवीमध्ये काम केलं. त्यामधील 2006 मध्ये आलेली मरीन मूवी सर्वात प्रसिद्ध ठरली. मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य होईल की रिंगमध्ये मोठमोठ्या रेसलरला हरवणारे जॉन सीना मकडीला घाबरतात. तसेच जॉन सीना एक दयाळू व्यक्ती पण आहे. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या जीवघेण्या आजाराचा सामना करणाऱ्या 500 मुलांना त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यात मदत केली आहे. जॉन सीना त्यांच्या व्यक्तिगत जीवनात खूप फ्रेंडली आहे. रेसलिंग पासून बाहेर ते रँडी ओर्टनचे खूप चांगले मित्र आहेत. आशा करतो मित्रांनो की तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल. जर का आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.